हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC. न्यू NCERT जी NTA कडून रिलीज करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काही चेंजेस आलेले आहेत. ते चेंजेस असे आहेत, जे चेंजेस आपण ऑलरेडी शिकवत असताना कवर केलेले आहेत. तर लेटेस्ट जे चेंजेस आहेत त्यामध्ये पहिलं चेंजेस आपण असं सांगू शकतो की सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये सेल थेरी 2 सायंटिस्टनी फॉर्म्युलेट केलेली आहे आणि त्यामध्ये थिओडोर सॉन हा आपण ब्रिटिश झुलॉजिस्ट आहे असं सांगत होतो. तर न्यू NCERTमध्ये चेंज केलेला आहे. थिओडोर सॉन हा जर्मन झुलॉजिस्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड चेंज जो आहे, तर रिस्पिरेशन इन प्लांटमध्ये आपण शिकवत असताना ऑलरेडी याला पण कंप्लीट केलेलं आहे की 1 ATP फॉर्मेशनसाठी 4 प्रोटॉन मूव्ह होतात इंटर मेम्ब्रॅनस स्पेसपासून मॅट्रिक्समध्ये. हे आपण कंप्लीट केलेलं आहे. ओल्ड NCERTमध्ये डायग्राममध्ये 2H+ होतं, तर ते 4 आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी हे करेक्ट घेतलेलं आहे. किडनीवर जर आपण पाहिलं तर किडनीच्या अँटेरियर पार्टवर ॲड्रेनल ग्लँड आहे असं ओल्ड NCERTमध्ये होतं. पण एक्झॅक्ट पोझिशन जर सांगायची झालं तर ॲड्रेनल ग्लँड ही सुपेरियर पोझिशनला असते. जसं समजून घ्यायचं म्हटलं तर ही आपण किडनी कन्सिडर केली तर हा जो सरफेस आहे हा अँटेरियर पार्ट असतो किडनीचा, हा पोस्टेरियर आहे, हा वरचा पार्ट सुपेरियर आणि हा इन्फेरियर आहे. तर एक्झॅक्ट ॲड्रेनल ग्लँड ही किडनीवर या पोझिशनला असते, म्हणजे सुपेरियर पोझिशनला असते असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवायचं आहे. तर हा चेंजेस आहे. पहिलं म्हटलं होतं अँटेरियर पार्टवर आहे, आता सुपेरियर पार्टला आहे. हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर हायोइड बोन इन्क्लुडेड इन स्कल बोन ही ओल्ड NCERT सांगते, पण करंट NCERTमध्ये तो चेंजेस करून सांगितलेला आहे की हायोइड बोन इज नॉट अ पार्ट ऑफ स्कल बोन. स्कल बोनमध्ये ठेवलेलं नाही. इथला जो यू शेप हायोइड बोन आहे याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर सायटोप्लाझमला घेऊन एक सेंटेन्स आहे की सायटोप्लाझम हे सेमीफ्लुइड मॅट्रिक्स आहे बोथ प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. ओल्ड NCERTमध्ये एका ठिकाणी सेमीफ्लुइड दिलं तर एका ठिकाणी फ्लुइड दिलं होतं. तर सेमीफ्लुइड मॅट्रिक्स आहे बोथ प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. आणि त्यानंतर ओहम रिप्रोडक्शन, ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे ओव्हरीची, आणि ओव्हुलेशन झाल्यानंतर बाहेर पडणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला ओहोम असं नाव दिलेलं होतं ओल्ड NCERTमध्ये. तर एक्झॅक्ट ओव्हुलेशन झाल्यानंतर ओव्हरी जे स्ट्रक्चर रिलीज करते तर ते सेकंडरी साईट असतं. हे आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा चेंज नवीन NCERTमध्ये आहे. तर हे चेंजेस आपण लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच.